गुड आफ्टरनून. मी यामिनी मामुणकर. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 9,436 नव्या रुग्णांची नोंद. 86,591 रुग्णांवर उपचार सुरू. आशिया चषकात आज भारत पाकिस्तान आमने सामने. T20 विश्वचषकातल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारताला संधी. दुबईच्या मैदानावर रंगणार हाय व्होल्टेज सामना. पाकिस्तानमध्ये शतकातील सर्वात भीषण महापूर. लहान मुलांसह 1,000 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारनं जाहीर केली. आणीबाणी. पोप फ्रान्सिस यांच्या 8व्या कन्सिस्ट्री संमेलनात 20 नवनियुक्त कार्डिनल होणार सहभागी. 16 कार्डिनल्सना भविष्यात विश्वव्यापी पोपच्या निवडीसाठी मतदानाचा हक्क. आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 3 दिवसीय अल्जेरिया दौऱ्यावर. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल. आणि या होत्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडिस यांच्या समर्थकांनी शनिवारी त्यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान या समर्थकांची पोलिसांशी झटापट झाली. सरकारी वकील डिएगो लुसियानी यांनी कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे फर्नांडिस यांना 12 वर्षांची शिक्षा सुनावण्याची आणि पदाच्या अपात्रतेची विनंती कोर्टाला केल्यानंतर ही निदर्शनं करण्यात आली. आंदोलकांचं म्हणणं आहे की त्यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास नाहीये. शेकडो आंदोलकांची पोलिसांशी हिंसक झटापट झाली. बॅरिकेड्स तोडण्यात आले, तर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यासाठी वॉटर कॅननचा वापर केला. अंगोलाचे माजी राष्ट्राध्यक्ष होजे एडुआर्डो डोस सॅन्टोस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी लुआंडा येथे मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. लुआंडा येथील डॉस सॅन्टोस यांच्या घरातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती आणि संपूर्ण शहरातून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. रिपब्लिक स्क्वेअर पर्यंत लष्करी इतमामात ही अंत्ययात्रा नेण्यात आली. रविवारी डोस सॅन्टोस यांच्या दफनविधी केला जाणार आहे. 8 जुलैला स्पेनच्या बार्सिलोनातील क्लिनिकमध्ये डॉस सॅन्टोस यांचा मृत्यू झाला. ते 79 वर्षाचे होते. दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय. डोस सॅन्टोस हे जवळपास 40 वर्ष अंगोलाचे अध्यक्ष होते. त्रिपोलीतील नगर परिषदेच्या सदस्यांनी शनिवारी लिबियाच्या राजधानीत शांततेचं आवाहन केलंय. शहरावर वर्चस्वाची अपेक्षा असलेल्या 2 गटांच्या हिंसाचारामुळे शहरात सध्या गोंधळाचं वातावरण आहे. देशातल्या दीर्घकाळ सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या दरम्यान आता पुन्हा एकदा हिंसाचार वाढल्यानं हे शांततेचं आवाहन करण्यात आलंय. या हिंसाचारात आतापर्यंत किमान 13 नागरिक ठार झाले असून 95हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिलेली आहे. हिंसाचार सुरू असलेल्या परिसरात राहणाऱ्या 64 कुटुंबांना हलवण्यात आलंय. पोलंड आणि झेकियानं स्लोवाक या हवाई क्षेत्राला संरक्षित करण्यासाठी करार केलाय. नुकतंच स्लोवाकियानं आपली जुनी सोव्हिएत बनावटीची MiG-29 विमानं सोडल्यामुळे हा करार करण्यात आलाय. या करारात स्लोवाकियाला युनायटेड स्टेट्सकडून नवीन F-16 प्राप्त होईपर्यंत नाटो सहयोगींनी संरक्षणाचे वचन दिलंय. तसंच या करारानुसार पोलंड आणि झेकिया स्लोवाकियाला आवश्यक सैन्य पुरवत आहेत. एक चीनी सैनिक एका लहान ड्रोनला अतिशय काळजीपूर्वक एक स्फोटक जोडत असून पुढील काही सेकंदातच ती ड्रोन जोडला जातो आणि 200 मीटर पुढे असलेल्या 2 जुन्या मॅक्सिक्विनच्या बाजूला त्याचा स्फोट घडवला जातो. चीनी सैनिकांची ही अशी ट्रेनिंग सुरू असते. या ट्रेनिंग नंतर हे सैनिक संरक्षणात्मक पोशाखात उत्तर कॉकेशन्स या भागात
15 वर्षांपासून सुरू असलेला लढा सुरू ठेवण्याचं वचन देतात. युक्रेनमधील आघाडीवर जात आहेत असं वचन यामध्ये दिलं जातं. युक्रेनमधील संघर्षाच्या दोन्ही बाजूंनी सेनेच्या सैनिक सहभागी होत आहेत. फ्रान्स आणि अल्जेरियाच्या नेत्यांनी शनिवारी स्थलांतर आणि गुन्ह्यांच्या घटनांमुळे निर्माण झालेले संबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. दोघांनी सुरक्षा आणि त्यांच्या संयुक्त इतिहासाचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितलंय की आफ्रिकेतील सर्वात मोठा देश, युरोपला वायू आणि तेल पुरवठा करणारा प्रमुख देश आणि प्रभावशाली प्रादेशिक लष्करी खेळाडू यांच्याशी संबंध सुधारतील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 3 दिवसीय अल्जेरियाला भेट दिल्यानंतर सकारात्मकता दर्शवली आहे. अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल माजिद टेबेनो यांनी या यशस्वी भेटीचं स्वागत केलंय. शनिवारी 27 ऑगस्ट रोजी रोममध्ये जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून जुने जाणते आणि नवनियुक्त कार्डिनल पोप फ्रान्सिस यांच्या 8व्या कन्सिस्ट्री संमेलनात सहभागी होणार आहेत. 85 वर्षीय पोप फ्रान्सिस पेत्रुस महागिरजाघर येथे 20 नवीन कार्डिनल्सला लाल टोपी परिधान करत कार्डिनल शिष्टाचार मंडळात सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये 16 जणांचे वय हे 80हून कमी आहे, जे भविष्यात पोपच्या निवडीसाठी मतदान करतील. यातील 4घांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाहीये, कारण त्यांची वयोमर्यादा ही 80 वर्षांहून अधिक आहे. इराकचे धर्मगुरू मुक्तादा अल सद्र यांच्या समर्थकांनी बगदादच्या ग्रीन झोनमध्ये इराकी संसदेबाहेर निदर्शनं केली आहेत. देशाची भ्रष्ट संसद बरखास्त करा, लवकर निवडणुका घ्या, घटनादुरुस्ती करा आणि अल सद्रच्या विरोधकांची हकालपट्टी करा, या प्रमुख मागण्यांसाठी ही निदर्शनं करण्यात आली. नासाच्या प्रसिद्ध अपोलो मूनशॉट्स मोहिमेच्या 50 वर्षांनंतर 322 फूट रॉकेट एक रिक्त क्रू कॅप्सूल चंद्राच्या कक्षेत पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व काही व्यवस्थित झाल्यास 2024च्या अखेरीस अंतराळवीर चंद्राभोवती फेरफटका मारण्यासाठी जाऊ शकतात. 2025च्या अखेरीस चंद्राच्या पृष्ठभागावर 2 लोकांना उतरवण्याचं नासाचं ध्येय आहे. सोमवारी सकाळी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून रॉकेट निघणार आहे. नासा अंतराळवीर स्टॅन लव म्हणतात की या मोहिमेतील सर्व अंतराळवीर हे अनक्वेट टेस्ट फ्लाइट बद्दल उत्सुक आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा या इस्टेटमधून जप्त करण्यात आलेल्या ऐवजात मालमत्तांची माहिती स्पष्ट करणाऱ्या एफबीआयच्या प्रतिज्ञापत्रानुसार उच्च गुप्त स्तरासह वर्गीकरण खुणा असलेली कागदपत्र आहेत. 32 पानांच्या प्रतिज्ञापत्रात ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्याचा बऱ्याच काळानंतर त्यांच्या मार ए लागो या मालमत्तेत संग्रहित केलेल्या सरकारी नोंदी आहेत. परंतु ही सर्व कागदपत्र तिथं बेकायदेशीररित्या होती, त्यामुळे सरकारी रेकॉर्ड बेकायदेशीरपणे लपवणे आणि काढून टाकणे याबाबत सरकार फौजदारी तपास करत आहे. युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांना आपली संरक्षण आणि प्रतिकार क्षमता वाढवल्यामुळे पोलंडनं शुक्रवारी दक्षिण कोरियाशी $5.8 अब्ज किमतीचे रणगाडे, हॉवित्झर आणि दारुगोळा खरेदी करण्याचा करार केलाय. पोलंडचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री मारियस बागझाक यांनी करारांवर स्वाक्षरी करून त्याची खात्री केली आहे. पोलंड देखील तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या शोधात आहे, जेणेकरून ते देशांतर्गत उत्पादन सुरू करू शकतील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यूएनच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीकडून युक्रेनियन झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पातील अणुसुरक्षिततेबद्दल आश्वासनाची आशा व्यक्त केली आहे, कारण युरोपातील सर्वात मोठ्या अणुप्रकल्पातील ट्रान्समिशन लाईनला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण प्रदेशात ब्लॅकआउट झाला आणि 1986 मध्ये चेर्नोबिल आपत्तीनं पछाडलेल्या देशात आपत्तीची भीती अजून वाढली. रशियन सैन्यानं आक्रमण सुरू केल्यापासून युक्रेनियन कामगारांनी झापोरिझिया प्लांटमध्ये लॉजिस्टिक समस्यांवर काम सुरू केलंय. लुइझियाना नावाच्या एका गर्भवती महिलेनं आपल्या गर्भाची दुर्मिळ आणि प्राणघातक स्थिती माहीत असून देखील गर्भपात करण्यास नकार दिला होता.
गर्भधारणेच्या 10 आठवड्यांनंतर डेव्हिसला समजलं की गर्भाच्या ॲक्रेनियाचे निदान झालंय। ही एक दुर्मिळ आणि एक घातक स्थिती आहे जिथे बाळाची कवटी गर्भाशयात तयार होत नाही। गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड्स यांनी विधिमंडळाने राज्याच्या गर्भपात कायद्याचं पुनर्लेखन आणि स्पष्टीकरण देण्यासाठी विशेष सत्र बोलावलंय। डेव्हिस आणि गर्भपात समर्थकांनी राज्याचे सध्याचे गर्भपात कायदे अस्पष्ट आणि गोंधळात टाकणारे असल्याची टीका केली आहे। नेदरलँड्समधील निर्वासितांचा प्रश्न गंभीर होत चाललाय। आश्रय केंद्रात झालेल्या एका लहानग्याच्या मृत्यूची चौकशी केली जातेय। शेकडो स्थलांतरित केंद्राबाहेर उन्हात थांबले होते। डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या डच शाखेने प्रथमोपचार आणि इतर मदत देण्यासाठी ईशान्य नेदरलँड्समधील टेर अपेल या छोट्या गावात डॉक्टरांची एक टीम तैनात केली। मोबाईल हॉस्पिटलही तैनात केलं जाणार असल्याचं संस्थेचे राष्ट्रीय संचालक जुडिथ सार्जेटिनी यांनी सांगितलंय। देशाच्या संकटात मदत करण्यासाठी प्रथमच मानवतावादी गटाला बोलावण्यात आलंय। 2000 क्षमता असलेल्या अधिकृत क्षमतेच्या आश्रय स्वागत केंद्रात जागा उरली नाहीये आणि सरकारही आपत्कालीन निवास शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे। सरकारी सुविधांच्या मागणीसाठी निदर्शनं करणाऱ्या शिया धर्मगुरू मुक्तादा अल सद्र यांच्या शेकडो समर्थकांनी मध्य बगदादमधील तटबंदीच्या ग्रीन झोनजवळ शुक्रवारची प्रार्थना केली आहे। संसद विसर्जित करणं आणि लवकर निवडणुका घेणं तसंच सर्वोच्च न्यायिक परिषदेचे अध्यक्ष आणि फेडरल कोर्ट ऑफ कन्सेन्सचे प्रमुख फॅक झियाद यांचा तात्काळ राजीनामा देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। या महिन्याच्या सुरुवातीला अल सद्रच्या समर्थकांनी बगदादमधील संसदेवर हल्ला केला आणि तेव्हापासून इमारतीच्या बाहेर धरणं सुरू आहे। कोरोनामुळे 2 वर्षांच्या विश्रांतीनंतर जर्मनीतला वार्षिक ऑक्टोबर फेस्ट उत्सव अखेरीस पुन्हा सुरू झालाय। 17 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत कोणत्याही प्रतिबंधाशिवाय हा उत्सव साजरा केला जाणार असल्याचं बियर फेस्टिवलच्या प्रमुखांनी सांगितलंय। सुमारे 487 बियर ब्रुअरी, रेस्टॉरंट्स, फिश ग्रिल, वाईन विक्रेते आणि इतर उपस्थित असणार आहेत। कोरोनाच्या आधीच्या वर्षांमध्ये सुमारे 60 लाख लोक दरवर्षी या फेस्टिवलसाठी सहभागी होतात। डॉलरच्या किमतीत अचानक वाढ झाल्यानं अनिश्चिततेचं वातावरण आहे। त्यामुळे व्हेनेझुएलावासी अन्नसाठा करत आहेत। गेल्या आठवड्यात अधिकृत विनिमय दर प्रति डॉलर 6.67 वरून 9.8 बोलिव्हियरवर इतका होता। व्हेनेझुएलाच्या सेंट्रल बँकेनं अर्थव्यवस्थेत डॉलरचा अपुरा पुरवठा केल्यामुळे यावेळी ही दरवाढ होऊ शकते असं विश्लेषकांचं म्हणणं आहे। सिल्वेस्टर स्टॅलोन यांच्या पत्नीनं 25 वर्षांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केलाय। ही याचिका गेल्या आठवड्यात फ्लोरिडा येथील पाम बीच काउंटी येथील न्यायालयात दाखल करण्यात आली होती, जिथे या जोडप्याचं घर आहे। तिचं नाव बदलून जेनिफर फ्लेविन ठेवण्यात आलंय। मालमत्तेचा मोठा वाटा देखील त्यांनी मागितलाय। 44वा आंतरराष्ट्रीय मॉस्को चित्रपट महोत्सव शुक्रवारी सुरू झालाय। यावर अनेक पाश्चात्य देशांनी बहिष्कार टाकलाय। 65 देशांतील 230 चित्रपट दाखविण्यात गेल्याने मेळाव्याच्या तुलनेत तिप्पट उपस्थिती असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। आजकाल युक्रेनच्या डॉनबासमध्ये खरे नायक आहेत। युद्धामुळे तिथे एक नवीन जग आणि नवीन समाज जन्म घेत असल्याची प्रतिक्रिया MIFFचे अध्यक्ष निकिता मिखालकोव यांनी दिली। दक्षिण चीनच्या हेनानमध्ये गुरुवारी स्थानिक संक्रमणातून 111 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण प्रांतातील दररोजच्या नवीन प्रकरणांची संख्या कमी झाल्याचं आरोग्य आयोगानं सांगितलंय। 25 ऑगस्टला एकूण 1354 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। गुरुवारपर्यंत प्रांतातील एकूण संख्या ही 7,516 वर पोहोचली आहे। बातमी आहे अमेरिकेतून। अमेरिकेत आतापर्यंत 9,40,00,000 कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं सांगितलंय। तर 10,40,000 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। अमेरिकेतील सरासरी आयुर्मान सुमारे 2 वर्षांनी घसरलंय। नॅशनल व्हिटल सिस्टीमच्या ताज्या अहवालातून याची माहिती समोर आली आहे।
इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण जाणूनच घ्यायच्या आहेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक. बघत रहा न्यूज 18 लोकमत. गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत अधिक असून सुमारे 1.5 लाखांहून अधिक जण कोकणात रवाना होत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. एसटी गाड्यांची मागणी वाढली आहे. आज 1241हून अधिक गाड्या कोकणासाठी सुटणार आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होतीये. टोल माफीच्या सवलतीसाठी पासेस आणि स्टिकर्स पोलीस परिवहन विभागाकडे उपलब्ध आहेत. एसी लोकलसह रेल्वेच्या इतर समस्यांबाबत आज कळवा इथे महत्त्वाची बैठक होतीये. एसी लोकलसह रेल्वेच्या इतर समस्यांबाबत कोणती भूमिका घ्यायची यावरती चर्चा करण्यासाठी आमदार आव्हाड यांनी कावेरी सेतू परिसरात रेल्वे प्रवाशांची बैठक बोलावली. या बैठकीत काय चर्चा होते याकडे प्रवाशांचं लक्ष आहे. भारतामध्ये तयार झालेल्या हलक्या लढाऊ विमान तेजसला जगभरातून मागणी वाढू लागली आहे. हे विमान आपापल्या हवाई दलासाठी खरेदी करण्याकरता मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि अर्जेंटिना हे 4 देश उत्सुक आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 2 दिवसांच्या अर्जेंटिना दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्यात तेजस या लढाऊ विमानाबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना मुंबई महानगरपालिकेनं खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोल्ड मिक्स तंत्रज्ञान अपयशी ठरल्यामुळे रस्ते विभागानं आता रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीट पद्धत आणली असून त्यानं रस्त्यावरचे खड्डे भरले जात आहेत. एमएमआरडीएच्या ठाणे रायगडमधील भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील गिरणी कामगारांच्या 2521 घरांची सोडत निघणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सोडतीची पूर्ण तयारी झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळण्याचीच आता प्रतीक्षा आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2016च्या सोडतीतील गोरेगाव पत्राचाळ प्रकल्पातील 306 घरांच्या विजेत्यांची घरांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. मंडळानं 306 घरांचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. त्यानुसार पुढच्या 2 महिन्यात कामाला सुरुवात करून विजेत्यांना घराचा ताबा देण्याचं मंडळाचं नियोजन आहे. मेट्रो 2 आणि मेट्रो 7 या मार्गिकेतील दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीचं उद्दिष्ट आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग देण्यात आला असून पुढच्या आठवड्यात चाचणी घेतली जाणार आहे. उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची नव्यानं पुनर्बांधणी करण्यात येते. उद्धव ठाकरे यांनी 3 महत्त्वाच्या पदांवरच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीसोबत येईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी निवडणुका संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीसोबत एकत्रित लढणार का हे पाहावं लागेल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीमध्ये भेट घेतली. रवींद्र चव्हाण यांनी महामार्गावरती कणकवली वागदे इथे झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पाहणी केली आणि या पाहणी दरम्यान अचानक वैभव नाईकांची एंट्री झाली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. रवी राणांच्या वक्तव्याचा आमदार बच्चू कडू यांनी समाचार घेतला. मी गुवाहाटीला गेलो नसतो तर तू ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. शनिवारी रात्री हंगेरीच्या राजधानीत फटाक्यांच्या आतषबाजीचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारचा कार्यक्रम मूळतः हंगेरीच्या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी 1 आठवड्यापूर्वी नियोजित करण्यात आला होता. परंतु राष्ट्रीय सुट्टीच्या कार्यक्रमाचं व्यवस्थापन करणाऱ्या सरकारी समितीनं अतिवृष्टीच्या अंदाजामुळे शो पुढे ढकलल्यानंतर हंगेरीच्या राष्ट्रीय हवामान सेवेतील 2 उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. देशभक्तीचा उत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला. हवामान शास्त्रज्ञांच्या कामावरून काढून टाकण्यात आलं कारण ते हवामानाचा 100% अंदाज लावू शकले नाहीत.
शनिवारी माद्रिदमध्ये एक मोठा क्रिप्टोकरन्सी मेटावर्स इव्हेंट आयोजित करण्यात आला। स्पॅनिश आर्थिक अधिकाऱ्यांनी त्याच्या नियमनाबद्दल माहिती दिली आणि विरोधी राजकारण्यांनी तो रद्द करण्याची मागणी केली, कारण स्पॅनिश अधिकारी आणि CNMV यांचं म्हणणं आहे की अशा मेळाव्यांचा उद्देश हा लोकांना, विशेषतः तरुणांना संभाव्य परिणामांची पूर्ण माहिती न देता क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रलोभित करणं असं असतो। क्रिप्टोकरन्सी हे अस्थिरतेचं उत्पादन असल्यानं माद्रिदच्या प्रादेशिक सरकारच्या समाजवादी विरोधक गटाचे उपप्रवक्ते पिलर सांचेस एलेला यांनी काळजी वाटली आहे। इटलीला 70 वर्षातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत असताना रोममधील पावसाच्या कमतरतेमुळे टायबर नदीच्या पाणी पातळीत घट होऊन तळातले प्राचीन अवशेष पृष्ठभागावर आलेत। व्हिक्टोरिया इमॅन्युएल पुलाजवळचे शिवाळ्याने झाकलेले खडक हे रोमन घाटाचे अवशेष आहेत, ज्याने एकेकाळी प्रसिद्ध रोमन सम्राटाच्या नावाने नीरोज ब्रिज म्हणून ओळखले जातात। या उन्हाळ्यात टायबर नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने कमी झाल्याने हे अवशेष उघड्यावर आलेत। इतिहासकार अँथनी मजलहाल्ती यांच्या मते सम्राट नीरोने नदीच्या पलीकडील त्यांच्या आनंद उद्यानात प्रवेश करण्यासाठी हा पूल इसवी सनाच्या पहिल्या शतकात बांधला असावा असा अंदाज व्यक्त केलाय। रियाझान प्रदेशाच्या जंगलातील आग पसरवण्यापासून रोखण्यासाठी 9000हून अधिक आपत्कालीन कामगार प्रयत्न करत आहेत, अशी माहिती रशियाच्या आपत्कालीन मंत्र्यांना दिली आहे। मंत्री अलेक्झांडर कुरेनकोव्ह, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन आणि इतर अधिकाऱ्यांनी कामावर देखरेख करण्यासाठी या भागाचा दौरा केला। आपत्कालीन विभाग अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की इथे भेट देणाऱ्या पर्यटकांकडून बार्बेक्यू योग्यरित्या विझवण्यात न आल्यामुळे कदाचित ही आग लागली असावी। पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री शेरी रहमान यांनी अतिउष्णतेच्या लाटेनंतर आलेला पूर म्हणजे सर्वात मोठ्या मानवतावादी आपत्ती आहे असं वक्तव्य केलंय। हजारो लोक यामध्ये बेघर झालेत, अनेक जण अन्न पाण्याशिवाय आहेत आणि काही लोक पुरात अडकलेत। हा आपत्ती कोणत्याही प्रशासनाच्या किंवा सरकारच्या क्षमतेच्या पलीकडे आहे। पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि पूर्व पंजाब प्रांताचा बराचसा भाग हा जलमय झाल्यानंतर दक्षिण सिंध प्रांतावरही अचानक आलेल्या पुराचा परिणाम झालाय। अधिकाऱ्यांनी या आठवड्यात सिंध आणि बलुचिस्तानमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। मुसळधार पावसानं पाकिस्तानमध्ये दाणादाण उडवली आहे। पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी गरीब पुराच्या नुकसानातून पुन्हा उभं राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीची मागणी केली। जूनच्या मध्यापासून सुरू असलेल्या पावसानं मृतांची एकूण संख्या 937 पर्यंत वाढली आहे। पावसामुळे आलेला पूर, हिमनद्या वितळणं आणि ढगफुटीमुळे 30 लाख नागरिकांना याचा फटका बसलाय। पुरामुळे 1,70,000 घरांचं नुकसान झालंय, रस्ते वाहून गेलेत आणि जवळपास 150 पूल नष्ट झाल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे। काही भागात पुराचं पाणी कमी झालं असलं तरी सिंध प्रांतात परिस्थिती आणखीनच बिघडली आहे, जिथे बचाव कार्य कर्मचारी दलदलीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटिंगचा वापर करत होते। हजारो पूरग्रस्त तात्पुरत्या घरांमध्ये आणि तंबूत राहत होते। या संकटामुळे शरीफ यांच्या सरकारला आणीबाणी जाहीर करावी लागली। 11 सप्टेंबरच्या हल्ल्यातील नागरिकांना श्रद्धांजली देण्यासाठी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळील एका संग्रहालय बुधवारी बंद करण्यात आलं। 2006 मध्ये उघडलेलं 9/11 ट्रिब्यूट म्युझियम हे 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित कुटुंबातील सदस्य गमावलेल्या लोकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय। यावेळी 9/11 ट्रिब्यूट म्युझियमच्या सहसंस्थापक आणि CEO जेनिफर ॲडम्स यांनी केलेल्या निवेदनात गेल्या कालावधीत कोविडच्या साथीमुळे गमावलेल्या कुटुंबासाठी मदत देणं गरजेचं असून संग्रहालयाला देखील सुरू ठेवण्यासाठी पुरेसा निधी आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। आणि या सर्व बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।